बुल्ढाना जिले में शेतकारी योद्धा एक्शन कमेटी की ओर से आज सिंदखेड़ राजा स्थित उपविभागीय अधिकारी कार्यालय पर एक विशाल विरोध मार्च आयोजित किया। इस बार हजारों किसानों ने ऋण माफी और फसल बीमा के लिए प्रशासन को अपना मांग आवेदन सौंपा है। कर्ज का बाजार चल रहा है। हजारों किसान आज एसडीओ कार्यालय पर इन दो मुख्य मांगों को लेकर धावा बोल चुके हैं। नुकसान के बावजूद फसल बीमा उपलब्ध नहीं है तथा फसल बीमा प्रदान किया जाना चाहिए। उन्होंने किसान नेता और वर्ग के साथ चर्चा की। अनिल बयाल की रिपोर्ट। कर्जमुक्ती संदर्भात अभियान सुरू आहे। कर्जमुक्ती आणि पीक विमा हे दोन्ही आमचे आजच्या मोर्चे संयुक्त आहे। आम्हाला 1 जून पर्यंत जर सरसकट शेतकऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळाला नाही तर 2 जूनला मुंबईमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयाच्या दारात येणार आहे आणि आमचं निवेदन जर मुख्यमंत्र्यांनी जर स्वीकारलं नाही तर मंत्रालयाच्या दारामध्ये आम्ही पीक विमा आणि कर्जमाफीचे फॉर्म मंत्रालयाच्या दारामध्ये फेकणार आहे। आणि एवढं करून जर पोलिसांना समोर करून जर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर बुलढाणा जिल्ह्यामधून जाणारे सर्व महामार्ग मुंबईला जाणारे आम्ही बंद करणार आहे। त्यात मुख्य मार्ग असणारे समृद्धी महामार्ग, नंतर मेकर, सिंदखेड राजा आणि चिखली देऊळगाव हे मार्ग बंद राहणार आहे। एकतर पीक विमा द्या नाही तर शेतकऱ्याला बलिदान घ्या शेतकऱ्याचं, हे ब्रीद वाक्य आमचं राहणार आहे। तुम्ही आम्हाला गोळ्या जरी झाडल्या तरी चालेल पण आता हे आंदोलन थांबणार नाही। बोलो आश्वासन दिलंय सरकारनं कर्जमुक्तीचं। सरकारनं शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। मूळतः सरकारच्या हातात लॉ अँड ऑर्डर आहे। सरकार जे फसवणूक करतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला सांगतं। मग आता सरकारवर गुन्हा का दाखल करू नये 420चा? सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर पीक विमा तोंड पाहून पीक विमा टाकण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। आम्हाला जर सरकारनं संधी दिली आम्ही सरकारच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी करून संपूर्ण भ्रष्टाचार ओपन करू शकतो। त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे 12,000चे 15,000 देतो म्हटले त्याच्याबद्दलची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाहीये। कर्जमाफीच्या आश्वासनाची तरतूद केलेली नाहीये आणि कुठल्याच प्रकारचे म्हणजे शेतकरी महिला असेल तर तिला लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळत नाहीये। म्हणजे सर्व स्तरातून शेतकऱ्यांच्या महिलावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय आणि हे सरकार शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेलं आहे। या सरकारला येत्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। यांचे पालकमंत्री असो का मंत्री असो यांचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा माझा त्यांना इशारा आहे। अभी तो शुरुआत है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है।